ओके, म्हणून आपण लास्ट लेक्चर प्रॅक्टिस सेट ओके, लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट केला होता 2.2 यातले एक्झाम्पल नंबर 6 पर्यंत आपण आलो होतो, बरोबर आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं होतो एक्झाम्पल नंबर 7 ही काय आहे, ऍक्टिव्हिटी आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची, बरोबर आहे. आता मी डायरेक्ट ऍक्टिव्हिटी लिहित जातो आणि कंप्लीट करत जातो. तुम्ही ऍक्टिव्हिटी लिहिली असेल प्रत्येकाने, नसेल लिहिली तर माझ्याबरोबर लिहायची. ओके, example number 7, √2 x square plus 7x plus 5√2 plus 5√2 is equal to 0. Is equal to 0. To solve this quadratic equation, to solve this quadratic equation, to solve this quadratic equation by factorization, complete the following activity. Complete the following activity. Okay, the solution then is solution √2 x square plus 7x plus 5√2 is equal to 0. त्यानंतर √2 x square plus दोन बॉक्सेस दिले प्लस 5√2 is equal to 0. ओके, आता बघा मी सांगितल्याप्रमाणे मी ऍक्टिव्हिटी लगेच सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आहे. का लिहून घेऊ पहिली ऍक्टिव्हिटी, लिहिली का प्रत्येकाने? ओके, आता बघा ठीक आहे, ऍक्टिव्हिटी पहिले पूर्णच लिहितो, या 2 स्टेपची ऍक्टिव्हिटी फक्त, नंतर मग आपण मधल्या व्हॅल्यूज भरू. ओके, त्यानंतर आहे एक प्लस √2 is equal to 0. Therefore into x plus √2 is equal to 0. बडबड नाही बरं का मागे, पोरगाड्यांचं तर घर निघायची.
ही आहे बघा ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी सर्वात पहिले मी आहे अशी उतरून घेतली, बरोबर आहे. आता मला जे व्हॅल्यू फिल करायला लागेल ते फिल करायचे आहे. सर्वात पहिला मुद्दा इथे आपण जसं नेहमी सोडवतो ना, तुम्ही ते रफ वर्क बाजूला सगळं घेऊ शकता. माझा सर्वात पहिला इथे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, पहिला मुद्दा आहे मला क्वाड्रॅटिक इक्वेशन जर फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर पहिला क्वेश्चन मी त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला विचारतो, इथे किती टर्म्स आहेत? 3. स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म, बरोबर आहे. ओके, स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. मग आता 3 टर्म जर आल्या तर आपलं मिडल टर्म काय करायचंय? ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. त्याकरता आपण साईडला रफ वर्क मध्ये घेणार नाही. काय घेणार पाहिजे रफ वर्क मध्ये? स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे? √2 इंटू कॉन्स्टंट टर्म 5√2 इज इक्वल टू √2 इंटू √2 √2 इंटू √2 2 इंटू 5 10. त्याला साईन कोणतीच नाही, दोन्ही टर्म पॉझिटिव्ह होत्या, मग +10. आता आपल्याला आणि साईडला मिडलचा नंबर लिहिला 7 प्लस. आता आपल्याला 2 नंबर पाहिजे ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 येतंय आणि ऍडिशन किती आली पाहिजे? 7. सांगा बरं नंबर. 5 आणि 2. 5 आणि 2 दोन्ही कसे घ्यायचे? बरोबर आहे. मग आता इथे मिडलची टर्म इथं काय येणार? पॉवर का इथे येणार 5x आणि इथं काय येणार? 2x. आता इथं एक स्टेप यांनी एक्स्ट्रा देणं गरजेचं होतं, पण ती मिसिंग घ्यायची एक स्टेप, त्यामुळे जागा ठेवली फक्त. ती एक स्टेप मी दिली तुम्हाला, √2x² प्लस 5x. ह्या दोघांचं ग्रुपिंग करूया. प्लस हा जो 2 आहे ना, हा 2 मी असं लिहितो √2 इंटू √2 x. कारण की 2 म्हणजे काय? √2 इंटू √2 2 होतो ना. कसं काय? √2 इंटू √2 चा स्क्वेअर होईल. स्क्वेअर रूट कॅन्सल, उरला किती? 2. ओके, प्लस 5√2 इज इक्वल टू 0. ही टर्म जर पाहिजे होती, म्हणजे जर स्टेप इथं असेल तर आपला पुढे खाली फायनल आन्सर द्यायला खूप सोपं जातं. मग काय होईल पहिले पहा, या दोघांमधनं काय कॉमन निघेल? x काढला त्यांनी कॉमन तो. ओके, इथं उरला काय? √2x प्लस 5. √2x प्लस 5. हा, आता इकडे पहा, इकडे या 2 टर्म मध्ये काय कॉमन दिसतंय? √2 दिसतो दोन ठिकाणी. मग √2 बाहेर काढला. इथं पहिल्या टर्म मध्ये काय उरला? 2 √2 होते, 1 √2 बाहेर गेला, मग 1 √2 उरला, x उरला आणि प्लस. हा, तुमचा आन्सर बरोबर आहे म्हणून दोन्ही ब्रॅकेट सेम आले पहा. मग तो ब्रॅकेट एकदा लिहायचा, √2x प्लस 5. आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर होते ते एका ब्रॅकेट मध्ये टाकले. हा, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय असेल रे? एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 असतो किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असतो. त्यांनी सेकंडचा पार्ट दिलाच आहे. माझा हा प्लस 5 इकडे गेल्यावरती आणि हा √2 मल्टिप्लाय झाल्यानंतर दुसरी व्हॅल्यू त्यांनी काढलेली आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू जी आपला फाइंड करायची होती ती व्हॅल्यू काय आहे? -5/√2. संपली ऍक्टिव्हिटी. फक्त इथं एक स्टेपने एक्स्ट्रा केली. ती समजली का केली? कारण की तुम्हाला √2 कॉमन काढायचा, तो त्यांनी दिलेला आहे की या दोघांमधून √2 कॉमन काढायचा होता, बरोबर. इथे पण इथं √2 दिसतोय का? नाही. मग √2 म्हणजे √2 इंटू √2 केला आणि मग कॉमन काढायला खूप सोपं गेलं. मग तुम्ही ती स्टेप पेन्सिलने लिहू शकता मधी, जेणेकरून तुम्हाला ती समजायला सोपं जाईल.
ओके, एक्झाम्पल नंबर 7 आल्यानंतर तुमच्यासाठी एक्झाम्पल नंबर 8 घेऊन ठेवा. ओके, एक्झाम्पल नंबर 7 जर झाला असेल तर एक्झाम्पल नंबर 8 घ्या सॉल्व्ह करायला. पूर्ण प्रोसेस 3 टर्म चाललंय, मग त्यानंतर तुम्हाला ते बायफर्गेशन करावं लागणार आहे. त्या साईडला ते नंबर्स घ्या. सॉल्व्ह करायला तर काय अडचण आहे पाहू. तर साईडचा तुम्ही चार्ट तयार करून पहा. ओके, घेतलं एक्झाम्पल नंबर 8 सॉल्व्ह करायला. ओके, सोल्युशन. गिव्हन इक्वेशन. काय गिव्हन इक्वेशन? 3x² - 2√6 x + 2 = 0. बरोबर आहे? अरे बोलत चला, बरोबर आहे. ओके, आता काय करायचं? परत पहिले या इक्वेशनला विचारा, याच्यामध्ये किती टर्म्स? 3 स्क्वेअर टर्म, व्हेरिएबल टर्म, कॉन्स्टंट टर्म. 3 टर्म जर आल्या तर ग्रुपिंग होते का? नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल? मिडलचं बायफर्गेशन करावं लागेल. बरोबर आहे. मग आता बायफर्गेशन करण्यासाठी मी काय करतो? स्क्वेअर टर्म. परत पहिले स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट किती आहे? 3. कॉन्स्टंट टर्म 2. मग इथे घेणार मी साईडला 3 × 2, दोन्ही पॉझिटिव्ह साईड लिहिले नाही. 3 × 2 किती होईल? 6. पण मग 6 म्हणजे +6 ना, आणि हा लिहिला -2√6. आता तुम्हाला अवघड का वाटलं रे एक्झाम्पल? बोला, प्रामाणिकपणे बोला. रूटमुळे. बरोबर आहे. रूटचं एक्झाम्पल सर्वात सोपा. का पावर का? मला सांगा याचा अर्थ काय रे? आपण तयार केल्याचा अर्थ काय? 6 एवढं मल्टिप्लिकेशन आणि खालच्यांची ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन घ्यायची? 6चं साईन चेक करा, कोणते प्लस ना. जर साईन प्लस असेल तर मायनस असेल तर सबट्रॅक्शन. मग मला ऍडिशन आली पाहिजे एवढी. पण मला सांगा ऍडिशन येणार आहे -2√6. रूट मध्ये ऍडिशन येते. मग रूट मध्ये ऍडिशन कधी येते? जर दोन्ही टर्म मध्ये रूट असेल तर ऍडिशन येऊ शकते ना. म्हणजे जर 2√6 ही ऍडिशन येण्यासाठी दोघांमध्ये √6 ही टर्म पाहिजे, तर त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन आपण करू शकतोय. मान्य का अमान्य? अरे मान्य का अमान्य? यांची ऍडिशन एवढी यायला पाहिजे ना. पण ऍडिशन होण्यासाठी रूट सेम पाहिजे असतं. सेम सर्ट किंवा लाईक सर्ट जर असतील ना तरच त्यांची ऍडिशन होती. हा रूल तुम्हाला 9th ला होता. बरोबर आहे.
मग इथं ह्या दोन सर्टची ऍडिशन -√2 इंटू √6 आली, मतलब -2 इंटू √6 आली, बरोबर आहे. म्हणजे आता दोघांमध्ये सर्ट किती आहे? √6, बरोबर ना. मग √6 हा दोघांमध्ये असला तरच ऍडिशन पॉसिबल आहे. मग बाकीचं मला माहित नाही, पण 100% पहिल्या फॅक्टर मध्ये सुद्धा √6 असणार आहे, दुसऱ्यामध्ये पण √6 असणार आहे, तरच यांची ऍडिशन पॉसिबल, बरोबर आहे. मग आता मी 2 मिनिटांमध्ये √6 लिहिले. आता मला कमी किती पडता हे मला पहिले यांची मल्टिप्लिकेशन करून पाहावं लागेल. √6 इंटू √6, अरे बाबांनो कॉन्फिडेंटली बोला रे. √6 इंटू √6 हे असं होईल, √6 चा स्क्वेअर. कोणत्याही नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लाय केलं त्या नंबरचा स्क्वेअर होतो, मान्य. ओके, स्क्वेअर रूट किती उरला? आलं ना मल्टिप्लिकेशन, म्हणजे फॅक्टर सापडलं. जर वरती 12 असतात, बरोबर का, वरती जर 12 असतात, आपला 6 आला, मग राहिला किती मल्टिप्लाय करायचा? 2. मग 2 दोघांपैकी एकाला दिला असतं. कळलं काय? डॅक्टर आल्यानंतर काय करायचं असतं? जर तुमची ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सर्ट शिल्लक राहते. ऍडिशन कधी पॉसिबल असते सर्टची? जर इक्वल किंवा सेम रूट जर असतील तर पॉसिबल आहे. मग आता बरोबर का, या दोघांची मल्टिप्लिकेशन तर +6 येत आहे, पण एवढी ऍडिशन याची किती येईल रे? √6 इंटू √6 प्लस √6, 2 टाइम्स √6. आणि ते मायनसचं काय करायचं? मग ऍडिशन मायनस येते, याचा अर्थ दोघांना 100% कोणती साईन पाहिजे? मायनस साईन पाहिजे. हा, आता बोला बरं अडचण. ते बायफर्शन कसं केलं समजलं प्रत्येकाला? ओके, आज ते करायचं, पण कोणाचं? मिडल टर्मचं. कसं करणार पहा. देअरफॉर 3x² मायनस, आता याचं बायफर्केशन कसं करणार तुम्ही? हे जे काही दोन नंबर भेटले ना, यांना व्हेरिएबल म्हणजे x ने मल्टिप्लाय करा. -√6x -√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. हा, लिहिले इथपर्यंत. आता 2 मिनिटं मी चुकवणार आहे. 2 मिनिटं. तुमचा हे एक्झाम्पल जर एक्झामला आलं तर चुकतं काय आणि कुठं चुकतं हे आता सांगून ठेवतो. इथे आलो आपण, हा उद्योग केला बरोबर, की आपण काय करतो? 2ची ग्रुप करतो, बरोबर आहे. कॉमन काढायला बघतो. इथं 3 आहे, √6 आहे. रूट आणि याच्यात काय कॉमन निघत नाही वाटतं आपलं, मग आपण x कॉमन करतो. इथं उरतो 3x -√6. इथं काय कॉमन होतं? कॉमन करतो आपण. मग इथं उरतो √6x -2. मायनस कॉमन करा, मग मधलं साईन बदललं 0. मग मला सांगा आता, ब्रॅकेट सारखे आले का? हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखा आला का? नाही आला. का नाही आला? स्टेप चुकली, बरोबर ना. मग स्टेप चुकली आपली. मग काय चूक झाली? तर चूक काय झाली नीट लक्षात घ्यायचं. √6 म्हणजे काय असतो रे? 3 इंटू 2. आणि रूट हे दोघांना सेपरेट देऊ शकतो आपण. म्हणजे जर मी हे असं लिहिलं, बरोबर का, पहिले सिंपल, हा जो 3 हा 3 मासा लिहू शकतो √3 इंटू √3. चालेल का? अरे जसं इथं केलं होतं, पुढे गेलं ह्याच्या एक्झाम्पलला गेलं वाटतं. √6 इंटू √6, √6² म्हणजे 6 होतो ना. तसा 3 म्हणजे काय होणार? √3 इंटू √3. x² आहे असाच आहे. -6 म्हणजे काय रे? 3 इंटू 2. मग जर इथं 3 इंटू 2 टाकला तर रूट दोघांना सेपरेट जाईल, म्हणजे 3 ला पण रूट सेपरेट जाईल आणि 2 ला पण. इंटू x. सेम उद्योग पुढे करायचा. -6 म्हणजे 3 इंटू 2, रूट दोघांना सेपरेट दिलं, आणि 2 म्हणजे काय? ओके, आता इथं रिझनिंग मध्ये लिहितो मी काय काय उद्योग केलाय. सर्वात पहिला उद्योग केलाय मी 3. हा जो आहे 3 कसा लिहिला? √3 इंटू √3 लिहिला. अडचण काही? नंतर √6 जो आहे तो ऍक्च्युली असा √3 इंटू 2 ना. म्हणजे जर रूट सेपरेट केला तर √3 इंटू √2, बरोबर का. √6 म्हणजे काय लिहिला? √3 इंटू √2. अँड 2 म्हणजे काय लिहिला? √2 इंटू
रूट अडचण बोला बरं. अरे अडचण ही 3 ची व्हॅल्यू अशी घेतली, √6 ची व्हॅल्यू एवढी घेतली आणि ही व्हॅल्यू अशी घेतली. अडचण हा आता दोन ग्रुप कर. या एक्झाम्पलला स्टार आहे बुक मध्ये. त्यांचं म्हणणं असं आहे की हे एक्झाम्पल टफ आहे. मला तर काही टफ नाही वाटलं आतापर्यंत, फक्त एवढं. ओके, पहिल्या 2 टर्म मधनं काय काय कॉमन निघत, काय काय दिसतंय पहा. या 2 टर्म मध्ये मार्किंग केली. या 2 टर्म मध्ये काय काय सारखं दिसतंय. √3 इथं x इंटू एक्स, यातला x यातला x, म्हणजे इथं आपला कॉमन निघणार आहे √3x. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिला, √3x. मायनस दुसऱ्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिला, √2 मायनस. आता इकडे मायनस पण कॉमन काढला. या 2 टर्म मध्ये काय कॉमन निघेल, √2. शिल्लक काय काय राहिला, हा √2 कॉमन काढला. √3x आणि इकडे उरला √2. पण बाबा बाहेर कोणतं साईन कॉमन काढलं रे, मायनस साईन जर कॉमन काढलं तर आपलं साईन चेंज करायचं. हा प्लस होता, हा काय होईल आता, =0. आता तुमचा आन्सर बरोबर आहे का, कसं काय चेक करा ब्रॅकेट. जर तुमचं फॅक्टरायझेशन बरोबर आहे, सिम्प्लिफिकेशन बरोबर आहे, तर ब्रॅकेट सारखेच आले पाहिजे. जर ते चुकले तर ब्रॅकेट सारखे येत नाही. आता आपण केला होता बरोबर आहे. ओके, मग तो जो काही ब्रॅकेट आलाय सारखा तो एक झाला √3x मायनस √2 इंटू जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते दोघ जण, √3x मायनस √2 =0. ओके, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आलं. याचा अर्थ काय, एक तर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और सेकंड ब्रॅकेट 0 असणार. बरोबर आहे. मग आता हा मायनस √2 आहे, इकडे गेला तर प्लस. इकडे पण सेम व्हॅल्यू, पण आपण दोन्ही व्हॅल्यू वेगवेगळ्या सोडवतो. म्हणजे इथे उरला काय, √3x =√2 और √3x =√2. आता हा √3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड. हा √3 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड. मग देअरफॉर x किती भेटला, √2 अपॉन √3 और x किती भेटला, √2 अपॉन √3. तुम्ही रूट कॉमन केला दोघांना तरी काय फरक पडणार नाही, किंवा नाही कॉमन केला तरी काय फरक पडणार नाही. शेवटी फक्त फायनल आन्सर याप्रमाणे लिहायचं वर्डिंग मध्ये. ओके, हे आलं तुमचं आन्सर. अडचण बोला बरं. स्क्रीन दिली. ओके, एग्जाम्पल नंबर 8 थोडस हायर ऑर्डर एग्जाम्पल आहे. बाळांनो, हे एक्झाम्पल जर समजायचे असतील तर कमीत कमी प्रत्येक एक्झाम्पल 2-2, 3-3 वेळा बिना पाहता सोडवा. तर हे एक्झाम्पल समजतील.
ओके, एक्झाम्पल नंबर 8 झाल्यानंतर ज्यांचं एक्झाम्पल नंबर 8 होईल त्यासाठी एक्झाम्पल नंबर 9 बाजूला लिहून ठेवतो. त्यांनी एक्झाम्पल नंबर 9 सुरू करायचंय. एक्झाम्पल नंबर 9. टू m into bracket m minus 24 is equals to 50. ज्यांचं एक्झाम्पल नंबर 8 झाले त्यांनी एक्झाम्पल नंबर 9 ला सुरुवात करायची. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये एक्झाम्पल नंबर 9. पहिलं काम असेल एक्झाम्पल नंबर 9 ला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणं. झालं एक्झाम्पल नंबर 8 सगळ्यांचं? झालं एक्झाम्पल नंबर 8 करतं? ओके, एक्झाम्पल नंबर 9 सॉल्व करायला घ्या. मग सोल्युशन. आता मी खूप स्लो घेतोय, शांततेत बोलतोय, कारण की आपले सॉल्ड एक्झाम्पल पण 5-6 झालते आणि आता हे सुद्धा 9th एक्झाम्पल झाले अनसॉल्ड, म्हणजे या टाईपचे भरपूर एक्झाम्पल झाले आपले. ओके, गिवन काय इक्वेशन आहे? पहिला मुद्दा आहे, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? टर्म मध्ये पाहिजे. टर्म पाहिजे नाहीये. करतो हा जो 2m आहे ना, हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, म्हणजे हा याला पण मल्टिप्लाय आणि याला पण मल्टिप्लाय. मग घ्या बरं मल्टिप्लाय करून. 2m into m 2m स्क्वेअर मायनस 24 into 2m 24 into 2 48 m आणि इज इक्वल टू पुढे करायला 50 आहे असं ठेवलं. अडचण. आता मला राईट साईडला काय पाहिजे? मग इथे तर 50 हा इकडे आणू, इकडे प्लस घालून तर मायनस होईल. म्हणजे काय होईल? हा मायनस 48m इज इक्वल टू 0. झालं का क्वाड्रॅटिक इक्वेशन? किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स. मग काय करावं लागेल? मिडल टर्मचं बायफर्केशन करावं लागेल. त्याच्या साईडला आपण लेस बाजूला रफ वर घेणार. काय रफ वर घेणार? स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आहे 2 इंटू कॉन्स्टंट टर्म आहे -50. दोघांचं मल्टिप्लिकेशन -100. आता थोडा चेंज झाला पहा. 100 एवढं मल्टिप्लिकेशन आणि आता बघा 2 नंबरची ऍडिशन घ्यायची का सबट्रॅक्शन घ्यायची? का 100 साइन चेक करायची. याच्या साइनशी आपल्याला काही घेणं नाही. जर वरचं साइन जर पॉझिटिव्ह आलं तर ऍडिशन आणि वर साइन जर निगेटिव्ह आलं तर सबट्रॅक्शन. मग आता 100 एवढी ऍडिशन, 100 एवढं मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन 48 म्हणजे 2 into 50 बरोबर आहे. हा, पण यांची सबट्रॅक्शन 48 येते. पण कोणातलं कोण सबट्रॅक्ट करायचं? याचं साइन चेक करा मायनस ना. मग सबट्रॅक्शन मध्ये आपण कोणाच साइन घेतो? लहान नंबरचं का मोठ्या नंबरचं?
मोठ्या नंबरचं. मग याला मायनस हा असणार आणि हा प्लस. चेक करा आता. प्लस मायनस मायनस 2 into 50 100. मग +2 - 50. मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करा. 50 मधनं 2 गेला 48. बरोबर आहे. आणि साईन कोणाला द्यायचं? मोठ्या नंबरचं म्हणजे मायनस. बरोबर आहे. आता इथे योगायोग पाहिला का? जे वरची साईड होती खाली जाते चालली. हा 2 म्हणजे +2 - 50. साईडचा +2 - 50. मग आता ह्या मिडल टर्मचं बायफर्गेशन करा. 2m². व्हेरिएबल कोणता आहे आपला इथे? m. मग ह्या दोन्ही नंबरचा m ने मल्टिप्लाय करा. म्हणजे पहिला किती येईल? +2m. दुसरा किती येईल? -50m. आणि तिसरी टर्म -50 आहे अशी. फक्त आपण याचं बायफर्गेशन केलंय. मग 2 चे ग्रुप करा. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघल? 2m. इथं डबल m होता. यातला एक सिंगल m इकडे बाहेर गेला. मग m शिल्लक राहिला प्लस. तिसराच बाहेर गेलं. मग इथं इंटू किती शिल्लक राहिला? 1. इथनं -50 बाहेर काढला. इथे शिल्लक काय राहिला? m. मायनस काढल्यामुळे प्लस. आणि 50 into 1 आहे. 50 तर बाहेर गेला. इथं उरला 1. तुमचा आन्सर बरोबर आहे का? ब्रॅकेट सेम आले पहा. मग तो सेम आला ब्रॅकेट एकदा लिहायचा. आणि जे 2 ब्रॅकेटच्या बाहेर टर्म्स आहे म्हणजे ही पहिली आणि ही दुसरी, ह्या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकायचं. म्हणजे काय होईल? इंटू = 0. म्हणजेच याचा अर्थ 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. याचा अर्थ काय? एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 असणार आहे किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असणार. मग आता बघा हा +1 इकडे गेला तर -1. म्हणजे मला m ची पहिली व्हॅल्यू भेटली किती? इथे 2m = हा -50 इकडे गेल्यानंतर +50. हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड. कारण आपल्याला m ची व्हॅल्यू पाहिजे ना. म्हणजे इथं काय भेटणार? m = 50/2. 2 ने डिव्हिजन होईल आणि m ची व्हॅल्यू किती भेटेल? 25. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हाफ करायचे. 50 चा हाफ किती? 25. अँड देअरफॉर फायनल आन्सर लिहायचे. देअरफॉर m = -1 and m = 25 are the roots of given quadratic equation. हे होतं बघा एक्झाम्पल नंबर 9. ओके, प्रत्येकाने एक्झाम्पल नंबर 9 लिहायचंय. तो प्रथम एक्झाम्पल नंबर 8 जे आहे क्लीन करतो इकडे. काही शंका असेल बाळ नव्हतं विचारायची लगेच. काही प्रॉब्लेम होतो इथपर्यंत? हे पहा, आपण जितके एक्झाम्पल सोडू ना तितके सगळे आपल्या आयडिया क्लिअर होत राहतात आणि कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. आता आपण जर हे 9 एक्झाम्पल आणि पहिले ते 5 एक्झाम्पल 14 एक्झाम्पल जर सॉल्व्ह केले एकाच पॅटर्नचे तर साहजिक आहे त्याला कन्सेप्ट क्लिअर झाला असतील बऱ्यापैकी. आता आणखी 3 एक्झाम्पल बाकी आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन बरोबर कम्युनिकेट करायचंय. तुम्ही फक्त जर असं कराल ना हा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे तर बाबा मग तुमचं फायनल एक्झामला आन्सर एक पण बरोबर येणार नाही. तुम्हाला एक्झाम्पल पाठ नाही करायचं. मॅथ पाठ करण्याचा विषय नाहीये, समजून घेण्याचा विषय. अंडरस्टँडिंग क्लिअर होणं खूप गरजेचं आहे की आपण ही स्टेप का घेतो किंवा असं का लिहितो पुढच्या स्टेपला. हे जर समजलं ना बाळांनो तर कोणतंच एक्झाम्पल पाठही करायची गरज पडत नाही, त्याला परत स्टडी करायची गरज पडते. एक्झाम्पल पाहिल्या आपण तर स्टेप सुद्धा सांगू शकतो.
पण त्याचा परत पहिला मुद्दा असतो की तुम्हाला एक्झाम्पल बरोबर कम्युनिकेट करावं लागतं. एक्झाम्पल नंबर 10. ओके, ज्यांचं एक्झाम्पल नंबर 9 होईल त्यांनी एक्झाम्पल नंबर 10 ला सुरुवात करायची. ओके, झालं एक्झाम्पल नंबर 9. इकडे झालं एक्झाम्पल नंबर 9. एक्झाम्पल नंबर 10 सुरू केलंय. हा ठीक आहे. सोल्युशन इकडे बाबर का 1 by 1 मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सोल्युशन. सर्वात पहिले तुम्ही गिवन तर लिहू शकता. गिवन इक्वेशन काय आहे? 25m² इज इक्वल टू 9. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. का? राईट साईडला 0 पाहिजे. राईट साईडला काय पाहिजे? 0. इथं राईट साईडला काय आलाय? +9. हा इकडे घ्या म्हणजे काय होईल? 25m² - 9 इज इक्वल टू 0. आलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. हा, आता एक सिंपल मुद्दा बरं का. इकडे बघा, हे इक्वेशन तरी स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. का? कारण दोनच टर्म आल्या. स्क्वेअर टर्म आली, कॉन्स्टंट टर्म आली, व्हेरिएबल टर्म आली का? नाही आली. जर 3 टर्म आला तर हा उद्योग कधी करायचा? 3 टर्म आला तर हा उद्योग. का? आपलं टार्गेट असतंय जर 3 टर्म आल्या तर आता 2-2चे ग्रुप करायचे. बरोबर आहे. 3 टर्म आल्या तर 2-2चा ग्रुप होतो का? जर तुम्ही ह्या दोघांचा ग्रुप केला तर इकडे हा शिल्लक राहतो, मधली टर्म म्हणजे ही, आणि या दोघांचा ग्रुप केला तर इकडे ही टर्म शिल्लक राहते. मग आपण काय करतो? 2-2चा ग्रुप होत नाही, मग मधली टर्म स्प्लिट करतो. पहिल्या दोघांचा ग्रुप करतो आणि दुसऱ्या दोघांचा ग्रुप करतो. बरोबर आहे. यासाठी आपण हा उद्योग वापरतो. कधी 3 टर्म आल्या तर. इथं 3 टर्म आल्यात, किती आल्यात? 2. ग्रुपिंग होऊ शकते. मग ग्रुपिंग केली, कॉमन काय निघत? स्क्वेअर टर्म मध्ये आणि कॉन्स्टंट टर्म मध्ये काहीच कॉमन निघत नाही. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म मध्ये काही कॉमन निघत आणि तो काय स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म जर एकत्र आल्या तर कॉमन काढायचा पण नाही. कॉमन कधी काढायचा? जर स्क्वेअर टर्म आणि व्हेरिएबल टर्म आली तर. बरोबर आहे. इथं काही कॉमन निघत नाही. मग इथं मी काय करतो? स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म जर आली फक्त आणि व्हेरिएबल टर्म नसेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅट्रॅक्शन कसं सोडवायचं? तर पहा, हा जो पहिली टर्म आहे ही कम्प्लीट स्क्वेअर ऍडजस्ट करायची, ही पण कम्प्लीट स्क्वेअर ऍडजस्ट करायची. मग मला हा जो 25m आहे, 25 म्हणजे 5 × m ब्रॅकेट स्क्वेअर लिहिता येईल. बरोबर का?
5चा स्क्वेअर आणि एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर झाला का तोच बरोबर. ओके. मायनस 9 म्हणजे कोणाचा स्क्वेअर. ओके. आता बाळांनो मी 5m ला ए म्हणतो आणि 3 ला बी म्हणतो. म्हणजे हा फॉर्म्युला मला कोणता दिसतोय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तो फॉर्म्युला मी लिहितो मध्ये मी. वी हॅव काय फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. मग हा फॉर्म्युला लेफ्ट साइडला वापरायचा. ए म्हणजे किती रे 5m मायनस बी म्हणजे इंटू 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. आले का फॅक्टर्स. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर्स आहे. आणि मग मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर जर सापडले तर याचा अर्थ एक तर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और सेकंड ब्रॅकेट 0 होऊ शकतो. जर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल तर हा मायनस आहे इकडे गेल्यावरती प्लस होईल आणि हा प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजे मला 5m ची व्हॅल्यू किती भेटेल 3 और 5m ची व्हॅल्यू -3. हा 5 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड. हा इथे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर डिवाइड. देअरफॉर m ची व्हॅल्यू और बरोबर आहे. आणि शेवटी तुम्ही काय करणार कम्प्लीट सेंटेन्स मध्ये परत आन्सर लिहिणार. अडचण बोला बरं. याच्या खाली परत आन्सर लिहा पूर्ण. हे होतं एक्झाम्पल नंबर 10. इकडचं एक्झाम्पल नंबर 9 पुसतो मी तोपर्यंत. ज्यांचं एक्झाम्पल नंबर 10 होईल त्यांनी शांतना बसता एक्झाम्पल नंबर 11 घ्यायचंय. ते लिहून ठेवतोय 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m ओके. एक्झाम्पल नंबर 10 लिहायचंय. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 11 सॉल्व करायला घ्यायचंय.
एक्झाम्पल नंबर 10 लिहायचंय, 11 सॉल्व्ह करायला घ्यायचंय. कारण ओके. एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11. ओके, आता बघा ना परत सोल्युशन. गिव्हन इक्वेशन 7m² इज इक्वल टू 21m. स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, राईटला साईडला 0 नाहीये, मग राईट साईडला 0 ऍडजस्ट करा, हा इकडे घेऊन ये. प्लसचा काय होऊन जाईल, 7m² मायनस 21m इज इक्वल टू 0. बरोबर आहे. ओके, किती टर्म्स आल्या, 2. मग तो ट्रायंगलचा उद्योग करायची गरज. हा, परत टर्म्स कोणत्या आहेत, स्क्वेअर टर्म आणि व्हेरिएबल टर्म. स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म आली का a² मायनस b² वापरायचं, फॅक्टरेशन करायचंय. बरोबर आहे. पण जर असं आलं तर डायरेक्ट कॉमन काढ देतो ना. दोघांमधनं काय कॉमन निघणार आहे, व्हेरिएबल कॉमन निघतो, 7m कॉमन निघतो. मग इथे उरला m मायनस हा जो 21 आहे त्याची असा आहे 7 into 3. यातला 7 तर बाहेर गेला, m पण बाहेर गेला, उरला किती, 3 इज इक्वल टू 0. आता 7m ला मी ब्रॅकेट टाकतो, काय फरक पडणार का ब्रॅकेट दिल्याने. आले का 2 फॅक्टर आले. मग 2 फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ काय होतो रे, एकतर पहिला फॅक्टर 0 असणार आहे और दुसरा फॅक्टर 0 असणार आहे. आता बघा हा 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड. 0 ला कशाने डिवाइड करा, 0 हा दगडासारखा आहे. दगड तुमच्या डोक्यात दगड पडला काय, तुम्ही डोकं दगडा आपटलं काय, दगडाला काय फरक पडतो का, नाही. सेम 0 ला कशाने डिवाइड करा किंवा 0 ला कशाने मल्टिप्लाय करा, फरक पडत नाही. आन्सर काय येतं, 0. और इकडे हा -3 इकडे गेल्यानंतर फाइनल आंसर 0 and m is equal to 3 are of given quadratic equation. हे आलं एक्झाम्पल नंबर 11 चा.
तुम्ही 11 लिहा, तोपर्यंत मी 12 देतो. Example number 12, m square minus 11 is equals to 0. Okay. आयडिया समजली असेल, मुद्दाम मी ते केलं नाही. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा इथे? ओके, वापरा. एक्झाम्पल नंबर 11 झालंय. एक्झाम्पल नंबर 11 झाल्यानंतर एक्झाम्पल नंबर 12 सॉल्व्ह करायला या. घेतलं एक्झाम्पल नंबर 12 सॉल्व्ह करायला. हा, आता एक्झाम्पल नंबर 12 ची मी तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल पण सांगितली होती. एक्झाम्पल नंबर 10 सांगितली नाही, चूक का होती. हे तुम्ही आता लिहू शकता. m स्क्वेअर हा -11 निघाल्यानंतर +11 टेकिंग स्क्वेअर रूट m इज इक्वल टू प्लस और मायनस √11. तीनों आन्सर काढलं होतं, बरोबर आहे. पण बघा, मी या स्टेपने आला आन्सर बरोबर आहे. हेच आन्सर येणार आहे खाली तुमची इथं पण, +√11 -√11. पण याला मार्क्स मिळणार आहे 0. कारण क्वेश्चन रीड करा. क्वेश्चन काय आहे? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन. इथे कुठेही फॅक्टर आलेच नाही. फॅक्टर केलं म्हणजे हे येणं, 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 येणं, आणि मग तुम्ही या ब्रॅकेटला सेपरेट करणं. याला मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर्स म्हणतो आपण. आणि हे मल्टिप्लिकेटिव्ह फॅक्टर्स ऍडजस्ट करायचे आपल्याला, हे करायचं नाही. असे आपल्याकडे 3 एक्झाम्पल आहे. एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, एक एक्झाम्पल नंबर 10 आहे, आणि हे एक्झाम्पल नंबर 12 आहे. भावांनो, चुकूनही कोणी किती म्हटलं हे सोपं आहे, असं आहे, तसं आहे, आपल्याला मेथडला मार्क्स आहे. वरती क्वेश्चन मध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे युजिंग फॅक्टरायझेशन, आणि फॅक्टर्स पडलेच पाहिजे. मग गिवन m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. कसं लिहिता येईल? m स्क्वेअर मायनस 11 कोणाचा स्क्वेअर नाही, मग √11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. जर रूट निघत असेल तर घ्यायचं, नसेल निघत तर रूट टाकून द्यायचं बघ त्याला, बाकी लोड नाही घ्यायचं. मग याला तुम्ही म्हणणार a, याला म्हणणार b. झाला का a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर? ओके. मग आता हा झाला a प्लस b, सॉरी a मायनस b, ज्याकडे मागितलं घेऊ आपण, a मायनस b इंटू a प्लस b. म्हणजे एक तर पहिला ब्रॅकेट 0 और सेकंड ब्रॅकेट 0. हा -√11 आहे, इकडे गेल्यावर +√11 होईल. हा +√11 इकडे गेल्यानंतर -√11 होईल. therefore m इज इक्वल टू √11, साइन नाही म्हणजे हा प्लस आहे, और m इज इक्वल टू -√11. and therefore शेवटी कंप्लीट आन्सर लिहा.
ओके, म्हणजे बाळांनो आपली सबट्रॅक्शन मेथड संपली, प्रॅक्टिस सेट संपला. सगळे सॉल्ड एक्झाम्पल किती होते? सॉल्ड एक्झाम्पल 5 सॉल्ड एक्झाम्पल पण घेतले, प्लस 12 अनसॉल्ड होते प्रॅक्टिस सेट मध्ये, ते पण घेतली. 17 एक्झाम्पल झाल्यानंतर सबट्रॅक्शन मेथड सोपी वाटली असेल. 5 वेळेस आपण तेच केलंय, 17 वेळेस आपण तेच केलंय. फक्त कधी 3 टर्म आल्या का ते ट्रायंगल टाईप करतो. जर 2 टर्म आल्या त्यात जर स्क्वेअर टर्म व्हेरिएबल टर्म आली कॉमन काढायचा. जर स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट टर्म आली तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरायचा. सिंपल एवढं समजलाय. बरं, आजच्या आज एवढी प्रॅक्टिस सेट, हा जो प्रॅक्टिस सेट झालाय, आजच्या आज एकदा रिवाईज करा पूर्ण. बिना पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा. पाटी पेन्सिलवर लिहा, रफ पेजवर लिहून पहा, पण बिना पाहता प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर आजच्या आज केला तर भविष्यात कधी सबट्रॅक्शन चुकणार नाही. आणि सबट्रॅक्शन जर तुम्हाला पुढे 11-12 ला सायन्स घ्यायचं असेल, त्यात मॅथ ठेवायचं असेल, तर सबट्रॅक्शन कंपल्सरी आलं पाहिजे. खूप वेळा वापरावं लागतं. ठीक आहे, समजलं एक्झाम्पल? ठीक आहे.